योद्धा न्यूज मराठी। खेड आळंदी मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त भागांची आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पाहणी, तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश। खेड दिनांक 12 जुलै। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी रस्ते, पूल, संरक्षक भिंती, बंधारे व कालव्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। यामध्ये खरपुडी कोप बंधाराजवळील नुकसानग्रस्त खरपुडी खुर्द व बू भाग, तसेच तिन्हेवाडी क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील संरक्षक भिंत कोसळल्याने धोकादायक झालेल्या रस्त्याची, तसेच आदर्शनगर येथे जाण्या येण्यासाठी असलेल्या छोट्या पुलाच्या नुकसानाची पाहणी, पाईट येथील पाजरत लावाचे व ओढ्याचे अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, कडूस भागातील झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कुमंडला नदीला आलेल्या महापुरामुळे प्रमुख जिल्हा मार्ग 15 कडूस पाईट रस्त्यावरील कडूस जवळील शेंडेवाडी फाटा, कारामाळी येथील पुलाची बाजूचा भराव व रस्ता, वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली। संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा व त्वरित उपाययोजना आदेश दिले। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीप्तीताई भोगाडे, उपसभापती मंगेश सावंत, पंचायत समिती सदस्य दिलीप डुबे, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मोहन जाधव, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, सार्वजनिक विभाग अधिकारी व संबंधित स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान 2 दिवसांपूर्वी आमदार बाबाजी काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन खेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत सविस्तर चर्चा केली होती। त्यावेळी मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून आवश्यक त्या दुरुस्तीची कार्यवाही, संरक्षणात्मक उपाययोजना आणि निधी प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। आमदार बाबाजी काळे यांनी प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नुकसानग्रस्त रस्ते, पूल, संरक्षक भिंती, बंधारे व कालव्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना दिल्या असून बाधित शेतकरी व ग्रामस्थांना शासनाची सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।